ताडोबाच्या जंगलात दुपारी उन्हाच्या वेळी अप्पू अस्वलदादा पाणी पिण्यासाठी नदीकडे निघाले. कारण त्यांना खूप तहान लागली होती आणि ते दुपारचं जेवण भरपूर जेवले होते. त्यामुळे ते नदीकडे निघाले होते पाणी पिण्यासाठी. अप्पू हत्तीदादा खूप दयाळू, मायाळू आणि प्रेमळ होते. ते जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना मदत करायचे. संकटात प्राण्यांच्याकडे धावून जायचे. त्यामुळे सगळे जंगलातले प्राणी त्यांना मान देत होते. दयाळू हत्तीदादा असे म्हणायचे. मग हे दयाळू अप्पू हत्तीदादा नदीवर पाणी पिण्यासाठी निघाले. पाणी पिणार एवढ्यात काय झालं, त्या नदीच्या काठावर एक भली मोठी मगर पडलेली होती आणि तिच्या पाठीवर मोठा दगड पडला होता. अप्पू हत्तीदादांनी बघितले. अरे हे काय, आणि ती मगर त्यातून सुटका करण्यासाठी धडपड करत होती. मग अप्पू हत्तीदादाने विचारले, अगं मगरताई काय झालं तुला? मग मगरताई म्हणाली, तिचं नाव होतं काटेरी मगरताई. ती खूप दुष्ट होती म्हणून सगळ्या प्राण्यांनी तिचे नाव काटेरी मगरताई ठेवलं होतं. ती काय म्हणाली, अरे अप्पू हत्तीदादा, मी सकाळी जेवल्यानंतर कोवळे ऊन घेण्यासाठी त्या नदीच्या काठावर येऊन झोपले होते. तेवढ्यात त्या डोंगरातनं एक भला मोठा दगड आला आणि माझ्या पाठीत पडला. पण तो काही पडेना, मला काढता येईना. मला खूप त्रास होते. तू काढतोस का? मग अप्पू हत्तीदादा काय तत्पर तयारच होते. ते काय म्हणाले, ठीक आहे मगरताई, तुला या त्रासातून सुटका करतो मी तुझी. तू काही घाबरू नको. पण मला एक सांगतो, मी जर तुला संकटातनं या सोडवलं तर तू मला खाणार नाहीस ना? नाही रे अप्पू हत्तीदादा, मी तुला कशी खाईन? तू मला संकटातनं वाचवतोय, मी नाही तुला खाणार. काढ माझ्या पाठीवरचा दगड. असं म्हटल्यावर अप्पू हत्तीदादा पुढे गेले आणि आपल्या सोंडेने दगड ढकलून दिला. दगड ढकलून दिल्यावर काय झालं, त्या दुष्ट काटेरी मगरीताईनं अप्पू हत्तींचा पाय तोंडात धरला. अप्पू हत्ती जोरात विवळायला लागले, ओरडायला लागले, रडायला लागले. अगं काटेरी मगरीताई, तू काय करतेस? मला खाणार नाही म्हणली होतीस, पण तू पाय का माझा धरलास? अरे अप्पू, एवढं तुला समजत नाही का रे? किती रे तू गोळा? शिकारीसाठी मला काठावर येऊन बसायला लागतं आणि ऐतीच शिकार आल्या चालत. तुझ्यासारखी धिप्पाड हत्तीची आणि अशी शिकारी मी कशी सोडू सांग बरं तू? मी तुला खाऊन टाकणार. असं म्हटल्यावर अप्पू हत्ती घाबरले. अगं मगरताई, तुझ्यावर मी उपकार केले, असा अपकार माझ्यावर करू नको. नाही म्हणल्यावर नाही, मी तुला खाणार, अशी मगरीताई म्हणाली. एवढा वेळ दोघांचं ही लढाई चालली होती. ती सगळी लढाई का नाही एका झुडपात लपून रामू अस्वल मामा बघत होते. त्यांना त्या दुष्ट काटेरी मगरीताईचा डाव कळला. मग ते हळूहळू पुढे आले आणि म्हणाले, अरे अप्पू हत्तीदादा, काय झालं तुम्हाला? म्हणताना अप्पू हत्तीदादांनी घडलेली सगळी गोष्ट सांगितली रामू अस्वल मामांना. यात काटेरी मगरीताईंच्या पाठीवर दगड पडला होता, तो मला काढायला सांगितलं, मी काढला. दगड काढल्यावर मला खाणार नाहीस ना असं सुद्धा विचारले. ती म्हणली नाही खाणार. तरी पण तिनं दगड काढल्यावर शेवटी माझा पाय धरला, मला ती खाणार आहे. काय करू मी रामू अस्वल मामा? असे म्हणून अप्पू हत्तीदादा जोरात रडायला लागले. मग रामू अस्वल मामाने एक नाटक केलं. ते काय म्हणाले, अरे अप्पू हत्तीदादा, मला तू काय म्हणलंस ते मला समजलंच नाही रे. कसं काय झालं, काय काय घडलं? काटेरी मगरीताई तू सांग, अप्पू हत्तीदादा तू सांग, कसं घडलं मला दाखवा आणि सांगा बरं. पहिल्या जसं पहिलं घडलं का नाही तसं मला सांगा आणि दाखवा. ठीक आहे. मग मगरताई काय म्हणाली, हो दाखवते. आणि तिनं अप्पू हत्तीदादांचा पाय तोंडातनं सोडला. मग रामू अस्वल मामा म्हणाले, अप्पू हत्तीदादा, आता तो दगड काटेरी मगरीताईच्या पाठीवर ठेव. अप्पू हत्तीदादांनी तो दगड मगरीताईच्या पाठीवर ठेवला.
मगरीताईने पाय सोडला होता अप्पू हत्ती दादांचा. का तर सगळं परत रामू आसवले मामांना दाखवायचे होते म्हणून. मग रामू आसवले मामा म्हणाले, दगड ठेवलास का अप्पू? अप्पू हत्ती दादा म्हणाले, हो. चल मग आता. मग ती दुष्ट काटेरी मगरताई काय म्हणाली, अरे रामू आसवले मामा, अप्पू हत्ती दादा तुम्ही कुठे निघाला? हा दगड काढा. मग रामू आसवले मामा म्हणाले, अगं दुष्ट काटेरी मगरीताई, आम्ही एवढे खुळे आहोत का? एकदा तुझा दगड काढला तर त्याचा उपकार न जाणता तू कृतज्ञ निघालीस आणि तू आता परत दगड काढायला सांगतेस का? परत दगड काढल्यावर रामू हत्ती दादाला पण खाऊन टाकशील आणि मला पण खाऊन टाकशील. आम्ही एवढे वेडे नाही, कळलं का तुला? तुला जशी बुद्धी आहे ना त्याच्या दुप्पट बुद्धी आम्हाला आहे. ते अप्पू हत्ती दादा भोळे होते, परोपकारी होते, पण त्यांनी तुझ्यावर चांगले उपकार केले, पण तू त्यांची जाण विसरलीस आणि शेवटी आपलं वाईट कृत्य करायला निघालीस. म्हणून तुला ही शिक्षा. आणि कोणीच दगड काढणार नाही, बस तशीच धडपड करत असे म्हणून अप्पू हत्ती दादा रामू आसवले मामा तिथनं निघून गेले. दुष्ट काटेरी मगरीताई परत धडपडत बसली. ती चांगली वागली नाही, तिची बुद्धी दुष्ट होती. तिला आपलं कोणी चांगलं करतंय हे नाही दिसलं. तिची जरी चांगलं केलं तर तिची दुष्ट प्रवृत्ती परत उफाळून वर आली. म्हणून मदत नेहमी चांगल्यालाच करावी, चांगल्या मित्राला करावी. दुष्टाला केली मदत तर तो दुष्टच वागतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.